काही आठवड्यांपूर्वी प्रियानो या शास्त्र भागावर मी बोललो होतो. कदाचित काही जणांना वाटत असेल की शास्त्र भाग आपण वाचला होता, यावर उपदेश देखील आपण ऐकला होता. आज मी थोडंसं लवकर घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मला पुढचा भाग यामधून घ्यायचा आहे. मागच्या उपदेशाची थोडीशी उजळणी मी करणार आहे, परंतु पुढे देखील प्रियानो आपण जाणार आहोत. ब्रदर विजय बळीद यांनी सकाळीच विनंती केलेली आहे की थोडंसं आपण लवकर जर घेतलं तर मला वाटतं जेवण जे आहे ते थंड होणार नाही आणि सगळ्यांना जेवणाचा देखील आस्वाद घेता येईल. सो ब्रदर विजय बळीद यांचे देखील आपण आभार मानत आहोत. मला माहीत नाही तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट आठवते का, मी सांगितली होती व्हायोलिन वाजवणाऱ्याची गोष्ट. किती जणांना आठवते? व्हायोलिन वाजवणारा, यस, किती जणांना? हात वर करा. 1 2 3 4, फार कमीच लोकांना आठवते. मी परत सांगणार नाही, पण एक थोडक्यात सांगते प्रियानो. पाश्चात्य देशातली गोष्ट आहे का, रेल्वे स्टेशनवरती व्हायोलिन वाजवत असणारा माणूस बघितला. लोक घाईमध्ये येत जात होते, कोणी त्याला पैसे टाकत होते, कोणी लक्षही देत नव्हतं. आणि नंतर 2च दिवसात एक मोठा कार्यक्रम एका ऑडिटोरियममध्ये करण्यात आला. तो व्हायोलिन वाजवणारा तोच होता, पण नाव ऐकून लोकांनी त्या ठिकाणी हजारो रुपयांचं तिकीट विकत घेतलं आणि त्याचा शो बघितला. सांगायचं हे की त्यांना छोटीशी गोष्ट वाटली रस्त्यावर वाजवणारा, पण त्याच प्रकारचं व्हायोलिन ऑडिटोरियममध्ये ज्यावेळेला पैसे देऊन त्यांनी ऐकलं त्यावेळेला वाहवा करायला लागले. पण तिथं मात्र प्रियानो दुर्लक्ष करत होते. मुद्दा माझा आहे प्रियानो, जसं मी म्हटलं होतं की खऱ्या संपत्तीची जबाबदारी तेव्हा सोपवली जाते जेव्हा आपण लहान लहान गोष्टींमध्ये विश्वासू असतो. आज रिटायरमेंटचं सुद्धा प्रियानो ब्रदर विजय बळीद यांचा आपण सत्कार यावेळेला फार मोठा कार्यक्रम नाही पण करणार आहोत. परंतु लहान लहान गोष्टी त्यांनी सुद्धा पाहिल्या. मागील आठवड्यामध्ये प्रियानो तुम्ही सर्वांनी चर्च बोर्डने प्रियानो आमचा देखील 25 वर्ष या मंडळीमध्ये सेवा करण्याचा उत्सव साजरा केला. तुमचे सगळ्यांचे आभार मानत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा आम्ही किंवा माझं पण जीवन प्रियानो मी पाहत होतो की लहान लहान गोष्टींमधून प्रियानो आपण मोठे होत राहतो. आणि मराठीमध्ये सुद्धा म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. ज्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टींकडे प्रियानो आपण लक्ष देतो, थेंबे थेंबे तळे साचे म्हणत असताना प्रियानो दुसरी पण एक नाण्याची बाजू आहे की थेंबे थेंबे टाकी रिकामी होते. माहिती आहे का? घरातला नळ लीक असेल, मला बऱ्याच वेळेला प्रियानो इथं अनुभव आलेला आहे की रविवारच्या दिवशी, आता नाही पण पूर्वी आपलं हे बाथरूम इकडचं प्रियानो चांगलं नव्हतं, आता हे आपण नवीन बनवलं आहे. पण तिथं एखाद्या मुलीने कोणीतरी व्यक्तीने जर तो नळ चालू ठेवला बारीक, तर भक्ती झाल्यानंतर आम्ही घरात गेल्यानंतर पाण्याचं एक थेंब नसायचं सगळं. आणि मी सकाळीच भरलेली मोठी टाकी प्रियानो, 1000 लिटरची टाकी, एकदम निघून जाते थेंब थेंब. कधी कधी कुठल्या नळामध्ये प्रॉब्लेम येतो. दोन्ही बाजू आहेत प्रियानो. पण मुद्दा हा होता की छोट्या छोट्या गोष्टींकडे प्रियानो आपण लक्ष देऊ तर खात्रीने आपल्यासाठी त्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात. आणि मग त्यामधला एक मुद्दा मी घेतला होता की छोट्याच्या गोष्टींमधली निष्ठा आपले खरे चरित्र प्रगट करते. छोट्या छोट्या गोष्टींमधली प्रामाणिकपणा. आणि मग या प्रामाणिकपणामध्ये प्रियानो मी जसं म्हटलं की दुकानदाराने सुट्टे पैसे आपल्याला जास्त दिले तर प्रियानो ते रिटर्न करणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण तिथं आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. मग ते लहान असतो किंवा जास्त पैसे असो प्रियानो, नोटा असो, एखादी नोट जास्त आलेली आपल्याकडे तर ती सुद्धा प्रामाणिक रीतीने रिटर्न करायची. आणि मला आठवतं मी उदाहरण सांगितलं, बँकेमध्ये ज्या वेळेला आपल्या चर्चचे पैसे जमा करायला गेलो तर माझ्याकडून एक नोट जास्त गेली 500ची आणि 200ची कमी गेली. पण त्या तिथं जी मोजणारी कॅशियर होती तिने बरोबर सांगितलं, साहेब तुमचे 500 रुपये जास्त आहे त्याच्यामध्ये, प्रामाणिक रीतीने. ती बाई ख्रिस्ती नाही आहे, ती ख्रिस्ती तर आहे, पण तरी तिला समजतंय किंवा माहीत आहे की नाही मला ह्या कस्टमरचे पैसे रिटर्न करणं गरजेचं आहे.
आणि ते जर लोक तितक्या प्रामाणिक रीतीने वागत आहेत, तर आपण तर प्रियानो ख्रिस्ती लोक म्हणतो, आपण जिवंत देवाचे लोक आहोत. आपला देव पवित्र आहे, आपला देव जिवंत आहे, आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्याकडे सदैव तो पाहत असतो आपण काय करतो काही नाही. लहान गोष्टींमध्ये आपण प्रियानो विश्वासू आहोत का नाही, तरच तो आपल्याला मोठ्या गोष्टी देणार आहे. आपण कधी कधी मानवाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रियानो आपण लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मोठी गोष्ट असेल तरच त्याकडे लक्ष देत असतो. जसं उदाहरण त्या व्हायोलिनिस्टचं सांगितलं, तीच धून रेल्वे स्टेशनच्या बाहेर तो वाजवत होता, परंतु लोकांनी लक्ष दिलं नाही. पण तीच धून, तेच गिटार, तोच मनुष्य ज्यावेळेला ऑडिटोरियममध्ये जातो त्यावेळेला लोकांना फार मोठं कौतुक वाटतं. आपला देव प्रियानो तसा नाही. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो त्याकडे बारीक सारीक गोष्टींकडे सुद्धा प्रियानो लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कोणीतरी पाहतंय आपल्याकडे म्हणून नाही, तर पाहत नसताना सुद्धा आपण प्रामाणिक रीतीने वागलं पाहिजे. मग घरामध्ये आपण एकटे असू, परदेशाच्या ठिकाणी गेलेलो असू, दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या शहरामध्ये गेलेलो आहोत आपण, आणि म्हणून तिथं आपल्याला कोणी पाहत नाही, आपल्याला ऐकत नाही, म्हणून आपण कसंही वागलं तरी चालेल असं न म्हणता परमेश्वर माझ्याकडे पाहत आहे, त्याचं लक्ष माझ्याकडे आहे, हे प्रियानो जाणीव आपल्याला दरवेळेला ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो की, हे उदाहरण मला माहीत नाही मी सांगितलं का नाही मागच्या वेळेला, पण एका शाळेमध्ये एका शिक्षकांनी पाहिलं की शाळा सुटल्यानंतर एक मुलगा वर्गामध्ये जे कागदाचे तुकडे पडलेले असतात ते सगळे गोळा करतो आणि गोळा करून प्रियानो तो एका कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो, त्याच्या वर्गामध्येच असलेला. प्रिन्सिपल त्याला पाहतात दरवेळेला की हा रोज वर्गामधून बाहेर शेवटी येतो, शाळेतून सुद्धा बाहेर शेवटी जातो. त्याला कोणी ते सांगितलेलं नव्हतं की बाबा तू मॉनिटर आहे म्हणून त्याच्यावर जबाबदारी टाकली नव्हती, पण त्याला वाटत होतं की नाही, हा माझा क्लास आहे, माझ्या क्लासमध्ये उद्या सकाळी परत एकदा आपले सगळे मित्र येतील, शिक्षक येतील, तर त्यांना वर्ग स्वच्छ दिसला पाहिजे. त्याला स्वतःला ते वाटत होतं. आणि म्हणून सगळी मुलं गेल्यानंतर सुद्धा तो लहान लहान कागदाचे तुकडे गोळा करायचा आणि टाकायचा. प्रिन्सिपलने ते पाहिलं आणि नंतर ते म्हणाले होते की तू फार एक मोठा नक्की व्यक्ती होशील. ही गोष्ट कोणत्या व्यक्तीची आहे, पण माझ्याकडे प्रियानो वाचण्यामध्ये आली. आणि तोच मुलगा मोठा झाल्यानंतर शाळेचा प्रिन्सिपल झाला प्रियानो. आणि प्रिन्सिपल झाल्यानंतर त्याने त्याच्या पुस्तकामध्ये त्याच्या लहानपणची ही गोष्ट सांगितली. आणि पुढारीपण ज्याला आपण म्हणतो, लीडरशिप, त्याच्या संबंधामध्ये त्याने प्रियानो हे उदाहरण सांगितलं होतं. त्यांनी ते सांगितलं पुढं जाऊन, त्या मुलाने प्रिन्सिपल झाल्यावर त्याच्या पुस्तकात लिहिलं की जे लहानपणी आपण करतो तेच मोठेपणी देखील आपण करणार आहोत. लहान असताना ज्या काही गोष्टी आपण करतो ते मोठेपणी होणार आहे. आणि आज सुद्धा प्रियानो एखादी लहानशी गोष्ट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्याचं प्रोजेक्शन फार मोठं पुढं जाऊन होत असतं. आज आपल्याला ती लहान वाटते, पण त्याचं पुढं जाऊन प्रोजेक्शन प्रियानो मोठं होत असतं. तुम्ही कदाचित एखाद्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या काहीतरी मदत करताल, मुलाला किंवा मुलीला, ती त्यावेळेला कदाचित आर्थिक मदत फार कमी पण असू शकते, पण त्या मदतीमुळे प्रियानो त्या मुलाचं शिक्षण होऊन पुढे जाऊन प्रियानो तो एक मोठा माणूस होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं प्रियानो आपल्याला माहीत आहे. आणि ती व्यक्ती मग सांगते त्याच्या जीवनामध्ये की मला अशा अशा व्यक्तीने मदत केली होती, म्हणून खरं तर मी त्या वर्गामध्ये पास होऊ शकलो, माझे ते विषय चांगल्या रीतीने मी देऊ शकलो आणि आज या पदावरती आलेला आहे. कोणीतरी लहानशी मदत केली होती प्रियानो. आणि म्हणून जो पहिला मुद्दा प्रियानो त्यामध्ये मला म्हणायचा होता की छोट्या छोट्या गोष्टींमधील निष्ठा आपले खरे चरित्र प्रगट करते. दुसरा मुद्दा प्रियानो त्यामध्ये आहे की पैसा ही परीक्षा आहे, खजिना नाही आहे. बऱ्याच लोकांना, बाहेरच्या लोकांना पैसा म्हणजे खजिना वाटतो, माझ्याकडे खूप मोठा खजिना आहे. परंतु प्रियानो पवित्र शास्त्र लूकऋषवर्तमान 16वा अध्याय आणि 11 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणून तुम्ही अनैतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही,
तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल. मराठीमध्ये शब्द प्रियानो मी सांगितलं तुम्हाला, अनीतिकारक याचा अर्थ ब्लॅक मनी नाही आहे, काळा पैसा नाही आहे, भ्रष्टाचाराचा पैसा नाही आहे. किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो असं सांगितलं नाही ख्रिस्ती लोकांना की तुम्ही हा वाईट पैसा जो आहे धन मिळवा, याच्याबद्दलच तुम्ही जर प्रामाणिक राहिला नाही तर खरे धन तुम्हाला कोण देईल, असा अर्थ नाही आहे त्याचा. मूळ ज्या वेळेला प्रियानो आपण जातो त्यावेळेला लक्षात येतं की अनीतिकारक म्हणजे काय, तर जगातला पैसा. हा मुद्दा कदाचित मी मागच्या वेळेला सुद्धा आणि मागे क्लिअर केला आहे की अनीतिकारक तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही लिहून ठेवला तरी चालेल. अनीतिकारक म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने जगातला जेवढा काही पैसा आहे तो सगळा अनीतिकारक आहे परमेश्वराच्या दृष्टीने, वाईट आहे. मी याच्याबद्दल बोललो होतो प्रियानो की काही जण म्हणतील की आम्ही तर आमचं रक्ताचं पाणी करून प्रियानो त्या ठिकाणी मिळवलेलं आहे, याला असं कसं काय म्हणता येईल. पण परमेश्वराच्या दृष्टीने पैसा हा प्रियानो वाईट आहे, कारण तो वाईट रीतीने वापरला जातो. जर शिक्षण घेतलं आपण, मला बऱ्याच वेळेला वाटतं की पैशाबद्दल एक अख्खा उपदेश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळेल. प्रयत्न मी करत आहे प्रियानो. तर मला म्हणायचा मुद्दा आहे की जेवढा काही पैसा तुम्ही कमवताय, मग तो कष्टाचा असू द्या, घाम गाळून प्रियानो तुम्ही तो मिळवलेला असू द्या, परमेश्वर म्हणतो तो जिथून आलेला आहे, जिथून तो चाललेला आहे, त्या सगळ्या गोष्टींबद्दल वाईट का म्हटलेलं आहे की तो मनुष्याला गुलाम करतो. पैशाला आपण गुलाम केलं पाहिजे. मुद्दा माझा मी काय म्हणत आहे प्रियानो, पैसा हा प्रियानो आपल्या सर्वांसाठी एक मोठी परीक्षा आहे. त्याच्यात माणूस गुंतून राहू शकतो, तो देवापासून आपल्याला दूर घेऊन जाऊ शकतो, तो कुटुंबापासून देखील आपल्याला दूर घेऊन जाऊ शकतो. पैसा, माणसाला वाटतं जगामध्ये पैसा आहे म्हणून सर्व काही आहे, पण प्रियानो पवित्र शास्त्र आपल्याला आठवण करून देतं. पहिले तिमोथी जर काढलं, तुम्ही सर्वांनी जर काढलं, पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 9 वचन काय म्हटले बघा. पहिले तिमोथी 6वा अध्याय आणि 9 वचन. यस, 10 वचन. यस, थँक्यू. 9 वचन म्हणत आहे, जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात ते परीक्षेत आणि पाशात व अतिमूर्खपणाच्या आणि अपयशकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात. संदर्भ काय आहे प्रियानो? संदर्भ आहे की मनुष्य देवापेक्षा पैशाला प्राधान्य देतो. पैसा वाईट नाही, पैसा लागत आहे सगळ्यांना, पण जे त्याच्या मागे धावत आहेत प्रियानो, त्याच्याच मागे लागलेले आहेत, पण देवाच्या गोष्टी करत नाहीत किंवा त्या मिळवलेल्या पैशातून देवाचं कार्य करत नाहीत किंवा देवाच्या राज्यासाठी प्रियानो त्या ठिकाणी त्याचा उपयोगात आणत नाहीयेत, तर त्यांच्या संदर्भामध्ये तो म्हणून या ठिकाणी म्हणत आहे की जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात. श्रीमंत लोकांच्या विरोधामध्ये नाहीये देव, मी परत एकदा म्हणते, पण काय म्हणत आहे, जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात ते परीक्षेत आणि पाशात व अतिमूर्खपणाच्या व अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात. पैसा वाईट नाहीये, देव सुद्धा म्हणत नाहीये की तो वाईट आहे, पण ज्या पद्धतीने तो कमवला जातो किंवा ज्या रीतीने प्रियानो कमवल्यानंतर त्याचा उपयोग म्हणा तो जसा केला पाहिजे तो जर होत नाहीये, त्या संदर्भात तो म्हणत आहे प्रियानो. एक पूर्वी प्रियानो जशी गोष्ट आहे की जुन्या काळामध्ये लोक म्हणायचे की एक डाकू आहे आणि तो डाकू श्रीमंतांना, रात्रीचं श्रीमंतांना लुटतो आणि तोच लुटलेला पैसा सकाळी गरिबांना वाटून देतो. चांगलं काम करतोय का तो? काय नाही चांगलं काम.
हां, तो चांगलं काम नाही करत, श्रीमंताकडून लुटतोय तो आणि गरिबांना वाटतं स्वतःला काही ठेवत नाही, मग चांगलं काम नाही आहे का ते? अरे वो तो मसीहा आहे भाई, गरीबों का मसीहा. लोक त्याला किती वाहवा म्हणत असतील. त्या लोकांना हे सुद्धा माहिती आहे की हा रात्री श्रीमंतांना लुटतो, त्यांचा खजिना सगळा खाली करतो आणि आपल्याला देत आहे, ते त्याच्यासाठी मसीहा झालेले आहेत. माध्यम किंवा त्याचं स्वतःचं त्याने काही ठेवलेलं नाहीये, पण ज्या रीतीने प्रियानो तो होत आहे ते चुकीचं आहे. परमेश्वर अशा गोष्टी आपल्याकडे पाहतोय प्रियानो. आपण सुद्धा त्या प्रकारे प्रियानो वागत आहोत. देवबापाने आपल्याला संधी दिलेली आहे, जर पैसा आपल्याकडे साठवायचा, छोट्या छोट्या गोष्टींचा पैसा आपण प्रियानो व्यवस्थित कष्टाने आपण त्या ठिकाणी मिळवतोय, करत आहोत, पण त्याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी जर होत नसेल, स्वार्थासाठी होत असेल, माझ्यासाठीच तो त्याच्या ठिकाणी मी आणि माझ्या कुटुंबासाठी मी जर करत असेल, तर बाकीचे लोक जे दुसऱ्या समाजामधले आहेत त्यांच्यात आणि आपल्यात कुठलाही फरक नाही. देव वरून पाहताना आपल्याला पाहत असतो की याने याचा उपयोग कसा केलेला आहे. कालांतराने तो त्याचा स्रोत, तो ओहळ प्रियानो आटवून टाकतो आणि त्या मनुष्याला काही तो मिळत नाही प्रियानो, जर तो देवाच्या कार्यासाठी उपयोगात आणत नाही. तसं बघितलं तर प्रियानो, मोठमोठे कंपनीज ज्या आहेत किंवा श्रीमंत लोक आहेत, त्यांच्या उत्पन्नापैकी बरंचसं प्रियानो ते त्या ठिकाणी देत असतात. सगळेच देत नाहीत श्रीमंत लोक, परंतु त्यांची चॅरिटी म्हणतात आपण, धर्मदायी कार्य करतात ते. मग देव काय त्यांना आशीर्वाद देतो का? ते देवालाच ओळखत नाहीत प्रियानो. खऱ्या जिवंत देवाची त्यांना ओळखच झालेली नाहीये, पण समाजामध्ये मात्र त्यांचं नाव लौकिक होत आहे. देव पाहत असताना तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतो की प्रियानो, कष्ट करत असताना जर पैशाच्या मागे लागलेला आहे, जेवढं याच्यामधून एक दुसरं तत्व निघत आहे प्रियानो, की आपण समाधानी असणं फार गरजेचं आहे. मनुष्य समाधानी नाहीये. मला जेवढं मिळत आहे त्याच्यापेक्षा जास्त अजूनही मला मिळवायचं पाहिजे, हीच प्रियानो रेस आज चालू आहे जगामध्ये. पण असं करत असताना देवाचं वचन सांगतो, मी नाही सांगत, असं मनुष्य जो कोणी करतो तो परीक्षेमध्ये आणि पाशात वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे. सहजासहजी त्याला ते पैसे मिळणार नाही. मला माहिती, एक प्रियानो माझ्या नातेसंबंधातलंच व्यक्ती आहे, त्याला सरकारी क्षेत्रामध्ये प्रियानो सप्लाय करण्याचं काम आहे. पण सप्लाय करत असताना तो दुसऱ्या बाजूला तिथल्या अधिकाऱ्यांना आमिष सुद्धा द्यावं लागतं आणि प्रामाणिक रीतीने सांगतो द्यावंच लागतं, त्याशिवाय आपलं पुढचं काम होत नाही. मिळालेल्या गोष्टी देवाच्या राज्यासाठी प्रियानो खर्च करत आहे. देव खुश आहे का? देव खुश असेल का? माध्यम कशा रीतीने वेगवेगळ्या ह्या परीक्षा आहेत प्रियानो, आणि त्यामुळं खरं तर आहे ना, ख्रिस्ती मनुष्य हा राजकारणामध्ये सुद्धा उतरत नाही किंवा उतरू शकत नाही. काही उतरलेलेच प्रियानो. जर आपल्यापैकी एखादा व्यक्ती म्हणाला की मी नाही एक पुढारी होणार, एक पक्ष काढणार, तर विचार करा त्याला काय काय गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. अहो, साधं मी म्हणत आहे आपल्या ख्रिस्ती लोकांमधले जर शिक्षक म्हणून, ब्रदर शिक्षक म्हणून रिटायर झाले, वडील ब्रदर, माझे वडील सुद्धा प्रियानो रिटायर झाले होते तहसीलदार म्हणून, पण मला त्यांनी दाखवलेलं आहे, किंवा ब्रदर म्हणा किंवा तुम्ही कोणी, जेवढे तुम्ही शाळेमध्ये आहात, तुम्ही जर शाळेमध्ये शिक्षक म्हणून असताल तर ती शाळा ख्रिस्ती असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर ख्रिस्ती इतर असेल तर किती भयंकर गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तिथं तुम्हाला दुसऱ्या देवांची त्या ठिकाणी पूजा म्हणा, किंवा तिथं नाही तुम्ही पूजा केलात पण तुम्हाला शांत मागे हात ठेवून उभं तर राहावंच लागणार आहे, सन्मान द्यावाच लागणार आहे, त्यांच्याकडच्या ज्या प्रार्थना आहेत त्या सुद्धा कराव्या लागणार आहेत. मग आपल्या लोकांनी ते कसं करतील? एक मोठी परीक्षा आहे ती, त्रास आहे तो.
अशाच रीतीच्या गोष्टी परमेश्वर म्हणत आहे की ज्या वेळेला माझे विश्वासू लोक जगामध्ये राहून पैसा कमवण्याच्या मागे जातील, ते परीक्षेमध्ये आणि पाशामध्ये पडणार आहेत. आणि प्रियानो, मी सुरुवातीच्या काळाबद्दल सुद्धा सांगितलं होतं. प्रारंभिक ख्रिस्ती लोक जे आहेत की ज्यांना सुरुवातीला म्हणजे पहिल्या शताब्दीमध्ये येशू ख्रिस्ताच्या नंतर ज्यांचं परिवर्तन झालं, यहुदी होते ते, रोमन लोक होते ते, पण त्यांनी त्यांचं जुने मार्ग सोडला आणि येशू ख्रिस्ताच्या मार्गे सुरू केलं त्यांनी जायला. त्यावेळेला त्यांना भयंकर अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं. म्हणजे जो टेलर होता, दर्जी, कपडे शिवणारा, तो जर ख्रिस्ती झाला तर त्याला त्याच्या उपजीविका ज्याच्यावर चालली होती त्याचा व्यवसाय बंद व्हायला लागला. कारण लोक म्हणायला लागले, अरे तू त्या देवाच्या, त्या येशूच्या मागं चालला का, त्या मार्गाला गेला का, आम्ही तुला काहीच देणार नाही. म्हणजे त्याच्या आधी मंदिरातले याजक असतील किंवा दुसऱ्या धर्मातल्या लोकांचे प्रेरणा त्या ठिकाणी गोष्टी असतील, त्यांचे कपडे तो शिवत होता, पण आता त्याला उपासमार व्हायला लागली. एखादा बांधकाम करणारा होता, त्याची उपासमार व्हायला लागली, कारण तो येशूच्या मागे चालला, लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकून दिला. अशी खूप संख्या वाढली प्रियानो. उपजीविकेचं साधन नसल्यामुळे तिथल्या त्या काळामधले जे सधन लोक होते त्यांनी प्रियानो मंदिरामध्ये वेगवेगळ्या रीतीने अर्पणं द्यायला सुरुवात केली. इतकी त्यांनी अर्पणं दिली की काही लोकांनी अगदी जमीन सुद्धा प्रियानो विकल्या, आपल्या जमिनी विकल्या आणि पैसे त्यांनी दिले. हे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे. सांगायचं हे की छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्यावेळेला प्रियानो त्या, पण पुढे जाऊन प्रियानो त्या फार परिणामकारक झाल्या. आणि म्हणून अनैतिक ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो, पाऊल सुद्धा तिमोथेला म्हणत आहे प्रियानो, पुढचं प्रियानो वचन 9 वचन वाचून पुढे जातो, जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात ते परीक्षेत आणि पाशात व अतिमूर्खपणाच्या अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात. कारण पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ आहे. सगळ्या दुष्टाईचं मूळ काय आहे? मूळ काय आहे? हॅलो, बायबल काय सांगते? नीट वाचा प्रियानो 9 वचनाची 10 वचनाची सुरुवात. कारण काय वाईट आहे प्रियानो? सर्व दुष्टाईचे, सर्व प्रकारच्या दुष्टाईचे मूळ आहे काय? पैसा. बरोबर का? हॅलो, हो का नाही? हो नाही? नीट वाचा. पैसा नाहीये वाईट, हा लोभ, पैशाचा लोभ हा वाईट आहे प्रियानो. वचन मी मगाशी म्हटलं प्रियानो, आपला परमेश्वर जिवंत देव श्रीमंताच्या विरोधात नाहीये. आपला परमेश्वर प्रियानो पैशाच्या विरोधात नाहीये, परंतु तो काय म्हणत आहे? त्याचा लोभ माणसाला लागलेला आहे. नीट वाचा 10 वचन. कारण पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ आहे. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी काय केले? भेदून, दुसरीकडे काय मराठी शब्द आहे? भोसकून घेतलेला आहे. भोसकणं म्हणजे काय? स्वतःला मारून घेतलेलं आहे त्यांनी. एखादा सुरा चाकू ज्या वेळेला मारतो एखादा, त्यावेळेला त्याला म्हणतात भोसकलं. त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसून टाकला. स्वतःला करून घेतायत माणसं. कशासाठी? पैशाच्या लोभासाठी. मग तो कसाही असो, लोक नकली दूध बनवतील, नकली खवा बनवतील, नकली गोष्टी आता आहेत. तुकाराम मुंडे साहेब धडाडी सुरू झालेली, वेगवेगळ्या रीतीने त्यांच्या छापेमार सुरू झालेले आहेत. आता कुठेतरी थोडंसं आशा वाटत आहे, अन्न भेसळीपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते म्हणून.
पण माणूस काही करू शकतोय प्रियानो, अशी गत झालेली आहे. पैसा कमवायचा आहे, तो कसाही असू द्या. ख्रिस्ती माणसं तशी नाहीत प्रियानो, त्यांनी ती वृत्ती पण ठेवायला नको. आणि म्हणून तो म्हणत आहे त्यामध्ये, कारण पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या दुष्टाचे एक मूळ आहे. हे पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकलेले आहेत. आपला विश्वास काय आहे त्यापासून बहकून जाणं म्हणजे काय? आपण आपल्या दैनंदिन ख्रिस्ती जीवनामध्ये जसं जगायला पाहिजे तर न जगता वेगळ्या रीतीने प्रियानो, जगातल्या सांगण्याप्रमाणे, जगातल्या चालीरीतीप्रमाणे, त्यांच्या प्रियानो सर्व प्रकारच्या गोष्टी आपण पाळायला लागतो आणि विश्वासापासून दूर जातो. आणि तसं ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्या गुंडासारखं किंवा त्या डाकूसारखं प्रियानो आपण जीवन जगतो, की रात्री त्या ठिकाणी तो श्रीमंतांना लुटतो आणि सकाळी त्या ठिकाणी तो गरिबांना देतो. काही लोक म्हणतील आम्ही जगामध्ये जाऊन पैसा कमवतो, मग पार्टसाहेब आम्ही चर्चमध्ये दशमांश देतो की. अरे पण तू दशमांश द्यायच्या आधी तू देवाला जेवढा वेळ द्यायला पाहिजे, रविवारच्या दिवशी दिसला पाहिजे, किंवा ज्या गोष्टींमध्ये तुला त्या ठिकाणी प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, ते मग मंडळी असू द्या किंवा कुटुंब असू द्या, त्या कुटुंबाला तू प्राधान्य देत नाहीये. तू पैशाच्याच मागे लागलेला आहेस. ही छोटी छोट्या गोष्टी आहेत प्रियानो. यामध्ये जर आपण विश्वासू राहिलो नाही तर देव मोठ्या गोष्टी आपल्याला देणार नाहीये. आणि म्हणून त्यामध्ये प्रियानो बऱ्याच वेळेला आजच्या काळात आपण पाहतो, शांतीपेक्षा लाभ पैशाचा महत्वाचा आहे. कुटुंबापेक्षा आर्थिक गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रामाणिकपणा त्याच्या विरोधात कमवणं जास्त आहे. प्रामाणिकपणा दिलं सोडून कमवणं जास्त आहे. पैसा मिळवला, कुटुंब सोडलं आहे. लाभ, प्रॉफिट जास्त मिळालंय, शांती हरून बसलेला आहे. नावलौकिकता मिळालेली आहे, पण भक्ती सोडून दिलेली आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्हाला आणि मला, पैशाला हत्यार म्हणून वापरा आणि तुमचं चरित्र हेच खरा खजिना आहे. पैशाला हत्यार म्हणून वापरायला पाहिजे. पैशाला स्वामी होऊ देऊ नका. पैशाला प्रियानो स्वामी तो जसं सांगतो तसं आपण करायला लागलो तर जगातल्या लोकांसारखे गुलाम आपण झालेलो, आपल्याला स्वर्ग मिळणार नाही. बायबलच्या शिक्षणाप्रमाणे जर बघितलं तर आपण स्वामी आहोत आणि पैशाला गुलाम करायचं आहे. आपण सांगू तसं, त्याच्या सांगण्याप्रमाणे. पैशाला आपल्या डोक्यावर बसू नका, पैशाला आपल्या हाताखाली ठेवा, मी सांगेल तिकडे. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणतो आपण लहानातल्या लहान गोष्टींमध्ये जर विश्वासू आहोत तर ती गोष्ट देवसुद्धा प्रियानो वरून पाहत आहे. ज्यावेळेला लोकप्रियतेला प्रियानो लोक जास्त प्राधान्य देतात, ऐशारामाला जास्त वेळ देतात, प्रतिष्ठा किंवा मालमत्ता हे जगाच्या सांगण्याप्रमाणे आहे. देवाच्या सांगण्याप्रमाणे शांती, ज्ञान, देवाच्या वचनाचं, आणि त्याच रीतीने प्रियानो पवित्रता, विश्वासू नातेसंबंध आणि ख्रिस्तासाठी जिंकलेले आत्मे, या गोष्टींना स्वर्गामध्ये पारितोषिक मिळणार आहे. जर आपण प्रियानो म्हटलं की जगातल्या लोकांप्रमाणे वागलो, लोकप्रियतेला, ऐशोआरामाला, विलासी जीवन म्हणतो आपण, प्रतिष्ठा किंवा मालमत्ता, तर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर जगामध्ये प्रियानो आपण खूप चांगली माणसं गणली जाऊ. आपल्याला लोक स्टेटस म्हणतील, अरे हा मोठा माणूस झाला बरं का. पण स्वर्गामध्ये प्रियानो झिरो, तिथं काही मिळणार नाही. पण इथल्या गोष्टींना मुकलो आपण, वरच्या गोष्टींना जर प्राधान्य दिलं, काय आपल्या मनामध्ये शांती, देवाच्या वचनाचं ज्ञान, पवित्रता, आणि त्याच रीतीने आपले नातेसंबंध आपण सगळ्यांबरोबर चांगले जर जुळवले आणि ख्रिस्तासाठी जर आत्मे जिंकले, म्हणजे सुवार्थ सांगून लोकांना प्रभूमध्ये आणलं, तर स्वर्गामध्ये स्थान आहे प्रियानो. एका मनुष्याने प्रियानो त्याची प्रेतक्रिया झाली आणि
श्रीमंत माणूस होता, बिझनेसमॅन होता. प्रेतक्रियेमध्ये लोक गेले, लोक एकमेकांमध्ये चर्चा करत होते. दोन मित्र एकमेकांशी बोलले. गेला राव आपला मित्र. दुसरा म्हणाला, किती सोडलं माहिती आहे का त्याने मागं? माहिती म्हणे, खूप कोट्यवधी पैसे, त्यातला एकही त्याला रुपया घेता आला, भरपूर काय त्याने सोडून गेला मागं. श्रीमंत माणसाच्या प्रेतक्रियेमधलं संभाषण. दुसऱ्या बाजूला एक देवाचा सेवक मिशनरी म्हणून काम करतो आणि प्रियानो त्या ठिकाणी त्याचा प्राण जातो. मिशनरी म्हणून प्रियानो त्याला लोक मारून टाकतात. त्याच्या प्रेतक्रियेमध्ये संभाषण काय होत असेल? काय असेल संभाषण? तो देवाचा सेवक होता. जे काही त्याने लोकांना शिकवलं त्याच्यामुळे लोक घडले गेले आणि आजही त्याने सांगितलेल्या शिकवणीप्रमाणे लोकांचं जीवन बदलत चाललेलं आहे. मिशनरी मरतो, त्याच्या प्रेतक्रियेमधलं संभाषण. श्रीमंत मरतो आणि त्याच्या प्रेतक्रियेतलं संभाषण. आपल्या जीवनामध्ये प्रियानो, आपण या भूतलावर गेल्यानंतर लोक आपल्याविषयी काय बोलणार आहे? विचार केला कधी? काय बोलणार आहेत लोक आपल्याविषयी? एक तर पैशाच्या संदर्भात, एवढा पण आपल्याकडे पैसा नाहीये, लोक म्हणतील अरे हा एवढं एवढं टाकून गेला म्हणून. आहे का तेवढा? असेल तर देवाची स्तुती. पण दुसऱ्या बाजूला असं तरी लोक म्हणतील का, अरे नाही, याचा जो देवाला भय बाळगणाऱ्या गोष्टी होत्या, देवाला महत्त्व देणाऱ्या गोष्टी होत्या, ते खरंच ते सुद्धा आपल्यामध्ये तेवढं आहे का? आज मंडळी या नात्याने प्रियानो आपण म्हटलं पाहिजे की आपल्या मंडळीमध्ये भक्तीमध्ये प्रियानो आपण बसतो त्यावेळेला सुद्धा आपण प्रियानो ज्यावेळेला आपलं घर सोडलेलं आहे, तुम्ही भले शेजारच्या लोकांना सुवार्ता सांगितली नाही, पण ज्यावेळेला तुम्ही रविवारच्या दिवशी एका वेळेमध्ये घर दर रविवारी सोडता, 10चं चर्च तुम्ही 9:45 घरातून निघता किंवा कमीत कमी 10ला तरी निघताय, तुम्ही तुमच्या शेजारच्या लोकांवरती तुम्ही प्रभाव टाकताय. काय प्रभाव टाकताय? छोटी छोटी गोष्टी प्रियानो बरं काही तुम्ही प्रभाव टाकताय. शेजारचे लोक म्हणतील, अच्छा हे चालली वाटतं बरं का. कुठं चालली? पार्टीला? कुठं चालली? नाही, चर्चला निघाली. छोटी गोष्ट आहे प्रियानो. मी ती एक गोष्ट प्रियानो छोटी म्हणून तुम्हाला सांगितली होती की ज्यावेळेला आम्ही अलाहाबाद बायबल सेमिनरीमध्ये शिकायला होतो त्यावेळेला आमच्या हॉस्टेल रूमचे शेजारी माझे आवडते प्रोफेसर होते, राव म्हणून. त्यांना 4 मुली होत्या, त्यांची बायको टीचर होती आणि सर स्वतः शिकवायला होते. त्यांचं रात्री 9 वाजले ना, आमचं 9 वाजता लायब्ररी सुटायची आणि आम्ही रूममध्ये येऊन बसायचो. काही मुलं रूममध्ये बसायचे, काही एकमेकांच्या रूममध्ये बसायचे, काही परत ग्राउंडमध्ये फिरायला जायचे, प्रार्थना करायची. पण 9 वाजले की त्यांच्या शेजारी राहत असलेल्या खिडकीमधून आवाज येणार. 9चं टायमिंग अगदी बरोबर ते गाणी सुरू करणार. ते 4 ते 5 गाणी गाणार आणि मग त्यांची कौटुंबिक प्रार्थना सुरू होणार. 9 वाजता बेल मारायच्या आधी, लायब्ररीची बेल मारायच्या आधी त्यांची गाणी बरोबर सुरू व्हायची आणि आम्ही मुलं आमचं घड्याळ सेट करायचं त्यांच्या गाण्यांवर. अरे त्यांचं गाणं सुरू झालं, अरे 9 वाजले बरं का. छोटी गोष्ट आहे, पण आमच्यासारख्या प्रियानो तिथल्या विद्यार्थ्यांवरती त्यावेळेला परिणाम करून गेली. आपण लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत, परंतु देव प्रियानो त्या गोष्टीकडे पाहतो आणि तो म्हणत असतो की खरंच हा पुढच्या गोष्टींसाठी तयार आहे का? याला जे मी सोपवणार आहे त्याकडे आत्तापासून तो विश्वासू आहे का? मागच्या 2 महिन्यामध्ये का 1 महिन्यामध्येच प्रियानो, मागच्या 1 महिन्यापूर्वी पेपरला एक बातमी होती, लक्ष्मी रोडवरती पुण्यामध्ये एका सोनाराच्या दुकानातून
नोकरानेच कोट्यवधी रुपयाचं गमन केलं. आणि बातमीमध्ये लिहिलं होतं की तो मागच्या 35 वर्षापासून नोकर त्या दुकानामध्ये काम करतो. किती वर्षापासून? 35 वर्षापासून पुण्यामध्ये तो काम करतोय आणि एका क्षणात सगळं काही त्याने घालून टाकलं. एवढं त्याने कमवलं ते. एक छोटीशी चूक, लोभ, सगळं गमावलं. कुटुंब गेलं, तो तर गेलाच गेला. त्याच्या सारखे त्याच्या नावाशी जोडलेले नातेवाईक ज्या लोकांना माहीत आहे त्या सगळ्यांची बदनामी एकाच क्षणामध्ये सगळे गेले. सोनार म्हणून काम करणारा, सोनार जमातीमध्ये नाव बदनाम, सोनार बदनाम, त्याचे नातेवाईक बदनाम, घरातले तर सगळेच उद्ध्वस्त झाले. एक छोटीशी गोष्ट, बारीक. आपण प्रियांनो दुर्लक्ष करतो काही गोष्टींकडे, पण आज आपल्याला लक्ष द्यायचं आहे. चौथा मुद्दा, शेवटचा. जे सातत्याने विश्वासू असतात त्यांना परमेश्वर उन्नत करतो. सातत्याने विश्वासू आहे. माझं उदाहरण प्रियांनो ते सोनाराचं तेच होतं. सोनाराच्या दुकानात काम करणारा, सातत्याने विश्वास ठेवलेला आहे. त्यांना देव उन्नत करत राहतो. पण प्रियांनो, उन्नत होत असताना खबरदारी सुद्धा घ्यायची आहे की मी या गोष्टीला सोडून दुसरं माझ्या उजवी डावीकडे मी वळायला नको. तर देव उन्नत करत असतो, देव वाढवत असतो. प्रियांनो, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर, माझ्या वैयक्तिक जीवनातून प्रियांनो मी जसं म्हटलं, अगदी सुरुवातीपासून जसं मी प्रभूची सेवा करण्यासाठी मला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणजे माझं परिवर्तन झालं, म्हणजे प्रभूला मी स्वीकारलं. बाळक साहेबांनी विचारलं, तुला काय देवाने पाचारण दिलेलं आहे ते सांग, त्याप्रमाणे आपण तुझं शिक्षण करू. बायबल कॉलेजचं टीचर व्हायचं आहे, पाळक व्हायचं आहे, सुवार्तिक व्हायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेटर व्हायचं आहे. देवाने कशासाठी तुला बोलवलेलं आहे ते मला सांग, मग आपण तुला ट्रेनिंग तशा प्रकारे देऊ. आणि ट्रेनिंग महत्त्वाचं आहे ते म्हणा. नुसतंच असं उठून झोला छाप पाळक नको होऊ. त्यावेळेला शब्द होता झोला छाप, म्हणजे ते शबनम असायची आणि पाळक म्हटलं की त्याच्याकडे शबनम ती पाहिजेलच. ते झोला छाप कोणी उठते, रात्री येऊन पाळक होते. काय प्रशिक्षण नाही काय नाही. त्या वेळेपासून मी त्यांना जेव्हा सांगितलं मला पाळक व्हायचं आहे, मग त्यांनी मला सुचवलं, मग तुला अलाहाबादला जायला पाहिजे. तुला जर बायबल टीचर व्हायचं असतं तर तुला UBSला पाठवलं असतं पुण्यामध्ये. तिथं सगळं ज्ञान भरपूर मिळतं. पण अलाहाबादला कशाला पडायचं, अंतःकरणामध्ये. जसं त्यांना समजलं आता तू खरा सेवक होणार आहेस, त्यांनी मला सांगितलं जे मी नेहमी सांगतो आणि परत एकदा सांगणार आहे, 4G आणि 4W, गर्ल, गोल्ड अँड ग्लोरी. लांब राहा. सेवा जर चांगली करायची, गर्ल, गोल्ड अँड ग्लोरी. आणि 3W, वाईन, वेल्थ अँड वुमन. या 3 आणि ह्या 3 गोष्टी कॉमन आहेत, 2 गोष्टी त्याच्यात. यांना जर तू सांभाळलं तर यशस्वी पाळक होशील. अन्यथा याच्यातलं एक जरी तू सापडलं, तुला वाटेल छोटी गोष्ट आहे ती, तू पैशामध्ये अडकला, नशा पाण्यात अडकला, बाईच्या याच्यात अडकला, नावलौकिकता याच्यात अडकला, तुझी सेवा खलास आहे सगळी. ते पाळलं प्रियांनो. लहान लहान गोष्टी वाटतात, सातत्याने त्याकडे लक्ष देत आलो प्रियांनो. आणि म्हणून आज तुमच्यामध्ये सुद्धा 25 वर्ष सेवा करू शकलो. यामध्ये कुठेही मी स्वतःहून जर अडकला असतो तर प्रियांनो, माझंच काय, माझं कुटुंब म्हणा, मंडळीचं सुद्धा उद्ध्वस्त झालं असतं. काहीतरी प्रकार असे प्रियांनो ऐकायला मिळतात. सांगायचा मुद्दा आहे, देव आपल्याला उन्नत तेव्हाच करतो ज्या वेळेला प्रियांनो लहान गोष्टींमध्ये आपण विश्वासू राहतो. पैशाच्या संदर्भात प्रियांनो मी आजपर्यंत जसं मी बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्या पैशाच्या संदर्भामध्ये सुद्धा अलाहाबादला शिक्षण पहिल्या डिग्रीमध्येच प्रियांनो शिकवण्यात आलं होतं की पाळकाने पैशाला कधीच हात लावू नये, बघू पण नाही.
किती येतंय आणि किती जातंय काय काहीच बघू नये त्याने सेवा करत राहावी. ते काम खजिनदाराचं आहे, त्यांनी बघत राहावं. ते पाळत आलो प्रियानो, ते पाळत आलेलो. पैशाच्या संदर्भामध्ये जे काही आहे आपण तिथंच प्रियानो नेमके पडतो बरं का. लक्षात घ्या, आज ख्रिस्ती लोकांना 2 गोष्टींमध्ये टार्गेट करत आहे सैतान. एक तर पैशाच्या संदर्भात, नाही तर व्यभिचाराच्या संदर्भात. लक्षात घ्या, शेवटच्या काळामध्ये ख्रिस्ती लोकांना जर कुठं पाडायचं असेल, त्याला माहिती आहे सैतानाला, हे मूर्तीपूजेच्या मागे लागणार नाहीयेत. यांना कुठली तरी मूर्ती दाखवा, काय दाखवा, हे लागणार नाही. व्यभिचाराच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात आणि मनुष्याची प्रियानो पूजा करण्यामध्ये, एक तर स्वतःची नाहीतर माणसाला प्राधान्य देण्याची, ह्या 3 गोष्टींमध्ये सैतान ख्रिस्ती लोकांना टार्गेट करत आहे. लक्षात घ्या. एका मनुष्याने प्रियानो हे सुद्धा मी वाचलं होतं काही वर्षांपूर्वी की शेवटच्या काळामध्ये सैतान आपल्याला शिंग असलेला आणि शेपूट असलेला माणूस असा दिसणार नाहीये. आपल्याला एक चित्र दाखवलं जातं नाही का कधी कधी एखाद्या ख्रिस्ती पुस्तकामध्ये, मासिकात किंवा कार्टूनमध्ये. सैतान कसा दाखवला जातो, एक माणूस आहे पण त्याला 2 शिंग आहेत आणि खाली एक शेपूट आहे, काहीतरी वळवळ बाणासारखं शेपूट आहे, कुणालाही तो मारतो. शेवटच्या काळात सैतान असा दिसणार नाही. त्या मनुष्याने लिहिलं, सैतान शेवटच्या काळामध्ये एका सुंदर व्यक्ती, मोहकारक, मग तो स्त्रियांसाठी पुरुष असेल आणि पुरुषांसाठी स्त्री असेल, अशा संदर्भामध्ये तो दिसणार आहे आणि माणसं त्याच्यात अडकली जाणार आहेत. आपलं प्रामाणिक जीवन हे काय आहे तिथं परीक्षा तो घेणार आहे शेवटच्या काळांमध्ये. आणि आपण शेवटच्या काळात जगत आहोत प्रिय. परमेश्वर ते पाहत आहे. मग आपल्या मोबाईलचं स्क्रीनिंग असेल, आपल्या टी व्हीचं स्क्रीन असेल, आपण टी व्ही काय बघतोय, कुठल्या संदर्भामध्ये आपण काय वेळ घालवतोय, देवाला चांगलं माहिती आहे. तो तुमचा तो विश्वासूपणा तिथं पाहणार आहे. त्याप्रमाणे उन्नत करणारे प्रयत्न तो. आणि जर नाही, जगातल्या लोकांसारखा आपल्याला तो सोडून देईल, वाहून जाईल, जाऊ दे, ह्याला काय करायचं करू दे, याच्या इच्छेप्रमाणे. मी नाही लक्ष देणार याच्याकडे. देव त्या लोकांकडे जास्त लक्ष देतो की जे स्वतःला राखतात, पवित्रतेमध्ये स्वतःला चालवतात, त्याच्या इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे वागायला सुरुवात करतात. देव त्यांच्याकडे लक्ष देतो. अरे नाही, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तो बाकीच्या लोकांकडे कशाला लक्ष देईल. आपण भले प्रियानो कित्येक वर्षापासूनचे ख्रिस्ती आहात, ख्रिस्ती घरामध्येच आपला जन्म झालेला असू द्या, पण तो लक्ष देणार नाही, उन्नत करणार नाही. आणि म्हणून प्रियानो आपण ज्या वेळेला म्हणतो 10वं वचन, लूककृष्ण वर्तमान 16वा अध्याय 10, जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. थोडक्या गोष्टींमध्ये जर विश्वासू आहोत. बऱ्याच वेळेला प्रियानो आमच्या म्हणजे ज्यावेळेला मी 10वी नंतर मुलं म्हणायचे मित्रमंडळी, अरे एक झुरका काय हरकत आहे, नो प्रॉब्लेम. आता आपण शाळा सोडलेली, एक झुरका म्हणजे काय, सिगरेट एखादी. त्यावेळेला ते पान पराग एक फार फेमस होतं, सुरूच झालं होतं त्यावेळेला. नवीनच 10वीला शिकवणाऱ्या आमचे शिक्षकच गुटखा खाऊन आम्हाला शिकवत होते. मुलांवरती परिणाम झालेला. मित्रमंडळी अशी होती की त्यावेळेला ते म्हणायचे, अरे काही होत नाही. एका मित्राने तर पानटपरीच टाकली, एवढा धंदा आहे त्याच्यात. तो म्हणाला, अरे काय धंदा आहे याच्यामध्ये. आणि तो सुद्धा सांगतो तुम्हाला, तो ख्रिस्ती माझा मित्र, त्याला म्हटलं काय पानटपरी टाकली तू. 10वी माझ्याबरोबर केली त्याने, पानटपरी टाकली त्याने. तो काय पैसा आहे त्याच्यामध्ये, अरे भरपूर पैसा आहे. अरे भरपूर पैसा आहे म्हणून काय कुठलंही करायचं का. आपल्या तरुणांनी मंडळी स्थापन केली होती, काय ते गाव होतं इकडे खडकी खंडाळा. बरेच दिवस भक्ती चालवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, पाळसाहेब ज्या घरांमध्ये आपण भक्ती घेतो ना, तिथं म्हणे पहिल्या धारेची विकली जाते म्हणे.
हातभट्टी चालवतात घरातच. ताबडतोब बंद करा म्हटलं. काय ख्रिस्तीयत हे? बंद करून टाका म्हटलं ती भक्ती, नकोय तिथे लोक. पहिले धारेची तिथं बनवली जाते. मलाही माहीत नव्हतं ना. आपण ख्रिसमसचे कार्यक्रम केले होते एकदा तिथे फार वर्षापूर्वी. त्याच्यामुळे खरं तर नंतर अजून सुरू झालं होतं. सांगायचा मुद्दा आहे, देव पाहतो प्रियानो आपल्याकडे. आज खात्रीने मला काही लोक सांगतात ते कुटुंब आहे तसंच आहे बरं का, काही प्रगती झाली नाही, उन्नती काही नाही आहे त्यांची, तसंच आहे ते कुटुंब, त्याच्यावरच तेवढंच जगलेलं आहे. देवप्रियानो 10व्या वचनात म्हणतात, जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी आज जेवढा पगार मिळतोय त्याच्यामध्ये जर आपण विश्वासू रीतीने चांगल्या रीतीने तो पैसा जर वापरत आहोत तर देव आपली उन्नती करणार आहे आर्थिकदृष्ट्या. पण अन्याय म्हणून म्हटलेलं आहे प्रियानो, म्हणजे काय? ज्या रीतीने त्या उत्पन्नाचा 10वा भाग दिल्यानंतर सुद्धा, 10वा भाग देताल चांगली गोष्ट आहे देवाला, तो सुद्धा काही लोक देत नाहीत प्रियानो. 10वा भाग देणं हे पाळकाचं नाही, अधिकाऱ्यांचं नाही, हे देवाचं प्रियानो सांगणं आहे. तुम्ही जर देत नसताल तो भाग तुमचा आणि देवाचा आहे. देव उन्नती थांबवतो प्रियानो. नाहीतर प्रियानो 10व्या भागापेक्षा, म्हणजे उत्पन्नाच्या 10व्या भागापेक्षा डबल 20% कुठल्या तरी आजारपणामध्ये, अपघातामध्ये, नाहीतर काहीतरी याच्यामध्ये देव बरोबर तुमचे काढून घेतो, काढून टाकतो जीवनात, त्याला मिळत नाहीत ते. हा अनुभव आहे प्रियानो ख्रिस्ती लोकांचा थोडक्याविषयी. मग आपण काय म्हणावं की बाबा माझा पगार का वाढत नाही, मला माझी बढती का होत नाही, कुठेतरी हे कमी पडलेलं आहे, कुठेतरी मी माझा पैसा कुठेतरी कमी, देवाला 10वा भाग दिल्यानंतर सुद्धा जो माझ्याकडे 90% राहतो त्याच्यामधून सुद्धा मला कोणाला तरी मदत करणं प्रियानो गरजेचं आहे, हे देव पाहत असतो. आणि म्हणून तो म्हणत आहे की पुष्कळांविषयी जर तू विश्वासू नाहीये तर थोडक्याविषयी तू अन्यायी आहे, तर देव प्रियानो ह्या गोष्टी पाहत आहे. म्हणून 11 वचन म्हटले, म्हणून तुम्ही अनैतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही. म्हणजे काय? जगातला हा वाईट पैसा जो तुमच्याकडे दिलेला आहे, ह्या वाईट पैशाबद्दलच जर तुम्ही विश्वासू राहिला नाही तर खरं धन वरती जे स्वर्गात तुम्हाला मिळणार आहे ते कोण देणार आहे? आता सुद्धा देव द्यायला तयार आहे, पण तुम्ही ह्या पैशाबद्दलच तुम्ही विश्वासू नाहीये. खरं धन कुठलं मिळणार आहे तुम्हाला? खरं धन म्हणजे प्रियानो काय आहे? खरं धन काय आहे प्रियानो? जगातलं धन म्हणजे सोने, चांदी, मालमत्ता, ही संपत्ती क्षणभंगूर आहे, ती कधीही हरू शकते. पण आध्यात्मिक आणि खरं धन काय आहे? देवावरील विश्वास, समाधान, शांती, मनन आणि चिंतन हे कोणीही तुमच्यापासून हिरावू शकत नाही. आणि म्हणून पवित्रतेने जीवन जे ख्रिस्ती लोकांना दिलेलं आहे, देवबापाने मार्गदर्शन केलेलं आहे, एवढं मोठं पवित्र शास्त्र लिहून ठेवलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे, आता प्रिंटआउट सुद्धा मिळत आहेत, त्या वाचून त्यावेळेला प्रियानो स्वतःचं मार्गदर्शन करून घेणं आणि कुटुंबाला सुद्धा करणं गरजेचं आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. स्वर्गातल्या गोष्टी, मोठमोठ्या गोष्टी देवबाप देणार नाही तर आहे त्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाटेल मी त्याच्यामध्ये खूप खूप वाढत चाललेलो आहे, देव त्याच्यामध्ये तुम्हाला वाढवेल, पण आध्यात्मिकतेमध्ये, मंडळीतल्या गोष्टींमध्ये तो कधी तुम्हाला वाढवणार नाही, स्वर्गातल्या गोष्टींमध्ये कधी घेऊन जाणार नाही. तुम्ही म्हणताल हो आमची खूप उन्नती तिथं झालेली आहे, तू तिथंच गुंतून राहा, देव म्हणतो तू तिथंच गुंतून राहा, शेवटपर्यंत त्याचं गुंतणं तिथंच राहणार आहे प्रिया. हे मी नाही, पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि म्हणून लूक 12वा अध्याय आणि 15 वचन प्रियानो आपण वाचूया. लूक 12-15 काय म्हटले बघा, आणि लवकरच थांबू आपण. लूक 12वा अध्याय, यस कोणी वाचेल? लूक 12-15.
येस, काय म्हणत आहे तो? आणखीन त्याने त्यांना म्हटले, सांभाळा. म्हणजे काय? अलर्ट केलंय त्याने. वाहून जाऊ शकता, खड्ड्यात पडू शकता, उडून जाऊ शकता. कधी? त्याला म्हटलेलं, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. सर्व प्रकारचं, नुसतं पैसाच नाही प्रियानो, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असं नाही. भरपूर पैसा आहे पण ते त्याचं जीवन आहे असं नाही. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवायस मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन की मी आपले कोठारे मोडून मोठे बांधेन आणि तेथे आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. 20वा घे, खा, पी आणि आनंद कर. अंबानीपेक्षाही तू फार मोठा झालेला आहे, अडाणीपेक्षाही फार मोठा झालेला आहे तू. खा, पी, आनंद कर. पण 20 वचन डेंजर, सावधान, सांभाळा. काय? परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचन करतो व देवाविषयीच्या बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे. देवाविषयीच्या गोष्टींमध्ये धनवान नाही, तू तिथंच राहा. तुझी उन्नती तिथंच आहे आणि तिथंच मरशील. कारण आपण लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केले. ख्रिस्ती लोकांना प्रियानो, हे फार महत्त्वाचं आहे. आज छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष जर दिलं नाही प्रियानो, भयंकर मोठ्या गोष्टी सामोरं जावं लागणार आहे. आजच्या परिस्थितीमध्ये प्रियानो, आपण आपल्या मंडळीमध्ये आपली उपस्थिती कशी आहे याकडे लक्ष देऊ. मी स्वतःच्या कुटुंबाला आणि इतरांच्या कुटुंबाला मी सारखंच त्या ठिकाणी वागवत आहे का? मी माझ्या बरोबर काम करणाऱ्या सहकार्यांना किंवा मी अधिपती म्हणून जर काम करतोय त्यांच्याबरोबर सुद्धा माझं जीवन कसं आहे हे पाहणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये माझं वैयक्तिक समोरासमोर बोलणं आणि ऑनलाईन कुठंतरी मी राहणं याच्यामध्ये फरक आहे का? माणूस समोर असल्यावर बरोबर जगतो नाही, ऑनलाईन असलं की भलतंच काहीतरी वागतो. कोणाशी काय बोलतो, काय कमेंट करतो, काय हे करतो, समोर आल्यावरती वेगळे. देव पाहतोय प्रयत्न. आणि माझ्या वेळेच्या संदर्भामध्ये सुद्धा मी व्यवस्थित प्रामाणिकरीतीने आहे का नाही हे पाहणं गरजेचं. छोट्या छोट्या गोष्टी. एक लहानशी गोष्ट सांगतो आणि मग थांबूया प्रयानो. कदाचित ही काही जणांनी ऐकली असेल. ती गोष्ट म्हणजे एक मनुष्य, पाश्चात्य देशातलीच गोष्ट आहे ही, क्षमा करा, पाश्चात्य देशातल्या गोष्टी मी सांगत आहे की तिकडं सिमेंटची घरं बांधली जात नाहीत प्रयोग. आपण जसे हे वीट सिमेंट वापरतो, पाश्चात्य देशामध्ये जास्त घरं लाकडाची बांधली जातात, चांगले मोठमोठे लाकडं. लाकडाचं काम करत असताना एका मनुष्याने एका एजंटच्या खाली भरपूर काही त्याने काम केलं. खूप घरं बांधली त्याने. स्वतः तो साहित्य घेऊन घर बांधून द्यायचा आणि तो एजंट, त्याचा मालक, भरपूर पैशाला तो विकायचा. अगदी त्याच्या रिटायरमेंटपर्यंत प्रयानो काम त्याने केलं. आणि आता त्याचा एक शेवटचा महिना राहिलेला आहे. एक महिना राहिला. एक महिन्यानंतर तो म्हणाला आता मी रिटायर होणार आहे. तर मालकाने त्याला एक शेवटचं सांगितलं की हे एक घर बंगला बांधून दे, हा तुझा शेवटचा कॉन्ट्रॅक्ट राहील, ह्याच्यानंतर तो रिटायर होशील. हा मनुष्य म्हणाला मी इतकी वर्ष काम केले, थकलो मी, मला काही उत्साह नाही आहे, आता आलंय माझं रिटायरमेंट म्हणून बांधायचं तर मी बांधून टाकतो. त्याने फार लक्ष दिलं नाही. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी घेतल्या आणि बांधून टाकल्या.
आणि नंतर त्या घराची, त्या बंगल्याची चावी मालकाला दिली. साहेब, शेवटचं प्रोजेक्ट माझं झालं. साहेबांनी ती चावी घेतली आणि ते म्हणाले, धन्यवाद, माझा विश्वास आहे तू इतक्या वर्षामध्ये जसं काम केलंस तसंच हेही घर तू चांगल्या रीतीने बांधून दिलेलं आहे, मी स्वीकार करतो याचा. आणि तीच किल्ली परत त्याच्या हातात देऊन म्हणतो, हे तुझं घर आहे, मी तुला गिफ्ट करून देत आहे. त्या माणसाला धक्का बसला तिथं. अरे मी काय केलं हे? मी एवढी वर्ष दुसऱ्यांना चांगली चांगली घरं बांधून देऊ शकलो आणि आज एका घरामध्ये, शेवटच्या घरामध्ये मी माझ्या स्वतःला मला हे मिळणार असतं, जर हे समजलं असतं तर बाकीच्या घरांपेक्षा मी किती सुंदर बांधलं असतं. पण वेळ निघून गेली प्रिया, वेळ निघून गेली. आज आपली वेळ आहे. शहाण्या इस्मानाने घर बांधिले खडकावर आणि मूर्खाने वाळूवरती बांधले. आपण कुठं घर बांधतोय प्रिया? आपण कसं आपलं जीवन जगत आहोत? दैनंदिन जीवनामध्ये आपले निर्णय, आपलं प्रियानो कार्य हे देव पाहतोय. हे प्रियानो वरती स्वर्गामध्ये सन्मान केलं जाणार. आज आपण जसं मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही आमचा सन्मान केला, माझ्या कुटुंबाचा, पाळकीनबाईचा सन्मान केला, ब्रदर बळीद यांचा देखील प्रियानो काही सन्मान त्यांच्या ऑफिसमध्ये झाला. त्यांनी एवढी वर्ष कार्य केलं. पण इथून पुढे सुद्धा प्रियानो आपल्याला हे पुढे चालू ठेवायचं आहे. जर याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी गफलत थोडी तरी केली तर इथला सन्मान मिळू शकतो, पण तिथला सन्मान मात्र निघून जाऊ शकतो, हिरावला जाऊ शकतो. तिथं स्वर्गामध्ये एंट्री सुद्धा मिळणार नाही जर एक पाप जरी आपण केलं, नो एंट्री. एक व्हिडिओ क्लिप बघितली होती प्रियानो. एक मुलगी स्वर्गाच्या दारामध्ये चाललेली आहे आणि एक पाळक सुद्धा त्या ठिकाणी उभा आहे. स्वर्गदूत म्हणतात, ये मुली, तू फार विश्वासू राहिली. पाळक सुद्धा आत धावत जातो आणि स्वर्गदूत म्हणतो, तू बाहेरच थांब. तो म्हणाला, मी एवढ्या मोठ्या मंडळीचा पाळक आहे, मी एवढी सेवा केली, इतके वर्ष देवा तुझं वचन गाजवलं, हे केलं, आणि तू मला बाहेर थांबवतो आणि ह्या मुलीला आत घेतो. तो म्हणाला, तू केली सेवा पण खऱ्या अंतःकरणाने केली नाही. तुला जे करायला पाहिजे होतं ते सुद्धा तू केलं नाहीस. ती क्लिप बघून मला सुद्धा एकदम धस झालं. अरे आपलं जीवन काय, इतके वर्ष आपण हे काम करत आहोत, सेवा करत आहोत. इथंच 25 झाले, त्याच्या आधी सुद्धा प्रियानो काही ठिकाणी सेवा केली. 32 वर्षापासून पाळगी सेवा करत आहे. देव काय पाहतोय माझ्याकडून? आज जर मला सुद्धा बोलवणं आलं तर मी काय देवाला सामोरं जाणार? आज आपल्याला जर बोलवलं प्रियानो तर आपण काय खरंच स्वर्गात जाणार आहे का? गेलं तरी देव आपल्याला काय सन्मान करणार आहे, कशा प्रकारे आपल्याला पाहणार आहे, तो पाहणं गरजेचं आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी आजही प्रियानो संधी उपलब्ध करून दिलेली आहे की आपण पश्चाताप करू शकतो. सो छोट्या गोष्टींमध्ये 4-5 मुद्दे मी सांगितले प्रियानो. छोट्या छोट्या गोष्टींमधील निष्ठा आपले खरी चरित्र प्रगट करते. आपण कसे आहोत हे दिसतं. नंबर 2, पैसा ही एक परीक्षा आहे, खजिना नाही आहे. नंबर 3, खरी संपत्ती आध्यात्मिक आणि शाश्वत आहे, ती वरती आहे प्रियानो, ही संपत्ती नाही. नंबर 4, जे सातत्याने विश्वासू असतात त्यांना परमेश्वर उन्नत करतो. आणि 5, जे सातत्याने विश्वासू असतात, क्षमा करा, त्याचबद्दल म्हटलेलं आहे 4 गोष्टींमध्ये की जे सातत्याने विश्वासू असतात त्यांना परमेश्वरच नेहमी उन्नत करत राहतो, जगातल्या गोष्टींमध्ये नाही. तर प्रियानो, आपल्या आध्यात्मिक जीवनात आपली उन्नती काय आहे ते पाहणं गरजेचं.